नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीत असेल 12 ज्योतिर्लिंगपैकी 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्येच आहेत. त्यातले तिसरे आणि 12 ज्योतिर्लिंग मधले 12वे म्हणजे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तेच करण्यासाठी मी निघालो CSMT वरून ट्रेन पकडून छत्रपती संभाजीनगरसाठी आणि सकाळी पोहोचलो 4:30ला. बाहेर आलो, स्टेशनच्या बाजूलाच सिटी बस मिळाली डायरेक्ट कृष्णेश्वर मंदिरासाठी. लवकर आल्यामुळे बसायला मिळाले आणि पोहोचलो मंदिराजवळ. अंघोळ वगैरे करून निघालो मंदिराकडे. मंदिराच्या मेन गेटवर येऊन कळलं की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. तुम्ही इथेच बाहेर लॉकरमध्ये ठेवू शकता आणि जेंट्सला अर्धनग्न होऊन जावे लागते. 16व्या शतकातले हे मंदिर. या मंदिराला घृष्णेश्वर हे नाव महादेवांची भक्त घुष्मा हिच्या नावावरून आहे. इथून 1.5 किलोमीटरवर आहे अहिल्याबाई होलकर तलाव. अहिल्याबाई होलकर यांनी इंदोरमध्येच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे, घाट, तलाव बांधली. त्यातलेच हे एक. इथे थोडा टाइम स्पेंड करून इथून पुढे निघालो जवळच्याच विश्वकर्मा मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. पाया पडून बाजूलाच असलेले शिवलिंग पाहायला गेलो. हे शिवलिंग 60 फीट उंच आहे आणि त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापित केले आहेत. हे पाहून आम्ही लास्ट लोकेशन एलोरा केव्ज पाहण्यासाठी ऑटो करून निघालो. आम्ही म्हणजे मी, पियुष आणि तेज. हे मला मॉर्निंगला भेटले होते. तेव्हापासून आम्ही एकत्रच फिरतोय. केव्ज जवळ उतरून आतमध्ये आलो. तिकीट घेतले. जे दृश्य फोटोजमध्ये पाहिले होते ते प्रत्यक्ष पाहण्याची आतुरता वेगळीच होती. हजारो वर्षापूर्वीचे हे आर्किटेक्चर खूप अद्भुत आहे पाहण्यासाठी. हे आहे कैलास मंदिर. आजूबाजूचे अद्भुत कलाकृती पाहून झाली. थोडंफार इकडे तिकडे फिरून आजूबाजूची दृश्य पाहिली. हे सर्व पाहता पाहता टाइम कधी निघून गेला कळलंच नाही. मग बाहेर आलो. इथूनच गेटवरून बाहेरून छत्रपती संभाजीनगर स्टेशनसाठी बस मिळाली. लेट झाला होता. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेलीच होती. ट्रेनमध्ये चढलो आणि मुंबईला आलो. पियुष आणि तेज पण सोबत होते. दादरला उतरून त्यांना बाय करून निघालो घरी.